Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली. राज्यसभा खासदार राघव चड्डांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल भाजप सोबत. आम आदमी पार्टी भ्रष्टाचारी आहे, गुन्ह्यात सामील होणार नाही. राघव चड्डांचा हल्लाबोल. तर भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ. ईडीने छापे टाकल्यानं खासदारांनी पक्ष सोडला. आम आदमी पक्षाकडून टीकास्त्र. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना शिवीगाळ केली होती. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यावा. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची मागणी. आज पुन्हा एसपींना भेटणार, अन्यथा कोर्टात दाद मागण्याचाही इशारा. बागेश्वर बाबानं अकलेचे तारे तोडले. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, आपण थकलो, राजपाट सांभाळा असं शिवराय रामदासांना म्हणाले. बागेश्वर बाबाचा दावा. रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला संजय निरुपमांचा विरोध. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. 11 कार्यकर्त्यांना अटक. तर मनसेच्या मागणीनंतर संजय निरुपम यांच्यावरही गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री सोनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड या परिसरातील बॅनरनं वेधलं सर्वांचंच लक्ष. नागपुरातील काही भागात अद्यापही घरगुती गॅससाठी लोकांच्या रांगा. 1 सिलेंडर असलेल्या ग्राहकांना सर्वाधिक मनस्ताप. गॅस एजन्सीला कंपनीकडून सिलेंडर पुरवठा होत नसल्याची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले. खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात तक्रार. भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड. कोरडवाडी पोलिसांकडून बेड्या. आर्थिक फसवणुकीचा आरोप. आज कोर्टात हजर केला जाणार. 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. नवी मुंबई पालिकेचे 13 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यामध्ये. उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर एसीबीची मोठी कारवाई. अतिक्रमण विभागासह विविध भागातील 13 अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार. पुण्यातील वारजे भागात सलूनमध्ये 3 ते 4 जणांकडून गोळीबार. 2 जण जखमी. 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी तपास. उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा अंदाज. अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशांवर गेला. उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार. रात्री 10:15 वाजल्यापासून रविवारी सकाळी 8:15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. जोगेश्वरी राम मंदिर स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.